सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विनंती केली होती की सर, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी जो नवीन आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्यासाठी नेमक्या कोणत्या ठराविक NCERT किंवा कोणते स्टेट बोर्ड बुक्स करावेत. सो त्याच्यावरती हा मी पूर्णपणे आता व्हिडिओ लेक्चर बनवणार आहे. हे बनवलेलं आहे. सो तुम्हाला काय करायचंय, फक्त जेवढ्या मी तुम्हाला इम्पॉर्टंट NCERT सांगतो आहे तेवढ्याच तुम्हाला काय करायचे, तर राज्यसेवा पूर्व आणि मुख्यच्या दृष्टिकोनातून करायच्यात आणि त्या फक्त करायच्यात नाहीत, तर एकदम परफेक्ट करून ठेवायच्यात. आणि त्याच्याबरोबरच मी तुम्हाला, जर तुम्ही मराठीमध्ये अभ्यास करणार असाल, म्हणजे पूर्णपणे मराठीमध्ये वाचणार असाल, तर तुम्हाला स्टेट बोर्डचे कोणते बुक्स करायचे ते सुद्धा मी त्याचा रेफरन्स पूर्णपणे इथं देणार आहे. NCERT किंवा स्टेट बोर्ड दोन्हींचा रेफरन्स या लेक्चरमध्ये तुम्हाला पूर्णपणे देणार आहे. तर आता नवीन जे आपला पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार आपल्याला हे जे बेसिक्स आहे, बेसिक्स आपल्याला क्लिअर करायचंच आहे. आणि आपल्याला मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून NCERT आणि स्टेट बोर्ड हे आपल्यासाठी एकदम बेसिक मटेरियल आहे, एकदम बेसिक रिसोर्स जे आपल्याला करायचंच आहे. राईट. तर आता मी काय करतो, तुम्हाला वन बाय वन पूर्णपणे हे एक्सप्लेन करतो. तर बघा, आता वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, जसं की हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, इंडियन सोसायटी आहे, आर्ट अँड कल्चर आहे, जनरल सायन्स आहे. या सगळ्या बाबतीत मी तुम्हाला कोणत्या NCERT आणि कोणते स्टेट बोर्डचे पुस्तकं तुम्हाला वाचायचे आहेत, राईट, ते सांगणार आहे. आणि इवन तुम्हाला हे स्टेट बोर्ड आणि NCERTचे जे बुक्स आहेत ते तुम्ही PDF फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला ते मिळणार आहेत. राईट. समजा तुम्हाला ते PDF फॉर्ममध्ये जर हवे असतील, तर मला काय करा, या नंबरवरती एक मेसेज करा. मेसेज केल्यानंतर मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ॲड करतो. त्या ग्रुपमध्ये हे सगळे स्टेट बोर्ड आणि NCERTचे बुक्स मी तिथं शेअर करणार आहे. राईट. सो इवन मी तर तुम्हाला असं म्हणेल की बाबा, तुम्ही पीडीएफच्या भानगडीमध्ये वगैरे पडण्यापेक्षा तुम्ही काय करा, Amazon किंवा एखाद्या बुक डेपोमधून ते पुस्तकं तुम्ही विकत घ्या. कारण तुम्ही पुस्तकं वाचलेली खूप म्हणजे चांगलं राहील. ते PDF वाचण्यापेक्षा बुक्स आणून ते वाचलेली, त्याच्यावरती परत परत रिव्हिजन केलेली, ते खूप तुमच्यासाठी एकदम म्हणजे बेटर राहील ते. राईट. अभ्यासाचा एकदम तो बेटर वे आहे. कारण आपण स्क्रीन टायमिंग आपला वाढतो किंवा आपल्याला व्यवस्थित अंडरलाईन करता येत नाही किंवा कंटाळा येतो कधी-कधी मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर वाचायचा. सो त्याच्यामुळे पुस्तकं काय एकदम बेटर राहतात वाचण्यासाठी. तर आता कोणकोणत्या NCERT आपल्याला करायचे, तर ते आपण बघूया. आता आपल्याला पहिल्यांदा बघायची ते म्हणजे हिस्ट्रीसाठी. आता तुम्ही जर सिलेबस बघितला असेल पूर्व आणि मुख्य परीक्षेचा, हां, तुम्ही जर बघितला नसेल, तर तो सिलेबससाठी सुद्धा मला याच्यावरती मेसेज करा. मी तुम्हाला सिलेबस पाठवून देतो. तो सिलेबस तुम्ही वाचायचा आहे आणि स्वतः लिहून काढायचा आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेचा. तो सिलेबस तुमचा तोंडपाठ पाहिजे. राईट. पहिल्या GS पेपर 1 मध्ये काय विचारलं जातं, GS पेपर 2 काय आहे, 3 काय आहे, 4 काय आहे, राईट. ऑप्शनलचे 2 पेपर, नंतर एसेचा 1 पेपर आणि लँग्वेजचे 2 पेपर, राईट, असे मुख्य परीक्षेचे. आणि पूर्व परीक्षेमध्ये नेमके कोणकोणते सब्जेक्ट आहेत, राईट, ते तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत. आणि त्याचा सिलेबस तुमचा डिटेल तोंडपाठ असायला पाहिजे. ओके. सिलेबसला बिलकुल तुम्ही बाजूला सरकू नका किंवा डायरेक्टली अभ्यासाला बिलकुल सुरू करू नका. पहिली गोष्ट म्हणजे सिलेबसच्या 2 कॉपी तुम्ही प्रिंट आउट काढा. एक कॉपी तुम्ही ज्या ठिकाणी बसताय तिथं चिटकून ठेवा आणि एक कॉपीवरती एवढी खडाखूड करा, एवढ्या वेळा वाचा त्याच्यावरती, एवढ्या वेळा तो सिलेबस वाचा की तो तुमचा तोंडपाठ झाला पाहिजे किंवा लिहून काढा तुमच्या म्हणजे स्वहस्त अक्षरात. कारण त्याच्या बाहेर तुमचा क्वेश्चन जातच नाही आणि त्याच्या बाहेर तुम्हाला काय करायचंही नाहीये. राईट. आता हिस्ट्रीसाठी तुम्हाला बेसिकसाठी कोणत्या NCERT करायचे आहेत? तर बघा, तुम्हाला बेसिक कंप्लीट करण्यासाठी NCERT आणि स्टेट बोर्ड. जर तुम्ही मराठीमध्ये पूर्णपणे अभ्यास करणार असेल, तर तुम्ही स्टेट बोर्ड सुद्धा वाचू शकता. तुमची चॉईस आहे. NCERT वाचायच्या की स्टेट बोर्ड वाचायच्या. राईट. मी तुम्हाला दोन्हीचे रिसोर्सेस सांगणार आहे. स्टेट बोर्डसाठी काय कराल तुम्ही, तर 6वी ते 12वीचे जे पुस्तकं आहेत, ते पुस्तकं तुम्ही, जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत ते विकत घ्या आणि ते व्यवस्थित करा. आणि एकदा नाही करायचे, एकदा पहिली रीडिंग करायची, नंतर दुसरी रीडिंग करायची आणि 6वी ते 12वी तुम्हाला इंटरलिंक करायचंय. कारण प्रत्येक वर्षी त्यांनी काय केलेलं आहे, समजा 6वी मध्ये तुम्हाला काही ठराविक गोष्टी दिल्या असतात, त्याच्या पुढच्या लगेच पुढच्या वर्षामध्ये दिलेल्या असतात, थोडं-थोडं दिलेलं असतं. सो त्याच्यामुळे काय करायचंय, नंतर तुम्हाला ते लिंक करायचंय. पहिल्या रीडिंगमध्ये तुमच्या जास्त लक्षात येणार नाही. सेकंड रीडिंगमध्ये मग तुमच्या लक्षात येईल की 6वी ते 12वी मध्ये कुठं-कुठं काय-काय दिलेलं आहे. राइट. आणि थर्ड रीडिंगमध्ये नंतर काय करायचे, मग तुम्ही अंडरलाईन आणि स्वतःच्या नोट्स काढायला सुरुवात करायच्या. राइट. मिनिमम तुम्हाला 3 वेळा वाचायच्या, नंतर नोट्स काढायच्या आणि त्या नोट्स नंतर रिवाइज करायच्या.
राईट. नंतर एवढंच नाही, 6वी ते 12वी तुम्हाला नवीन बुक्स तर घ्यायचेतच, राईट. परंतु एक 11वीची आणखी एक जुनी पण जुनं स्टेट बोर्ड घ्यायचं जे महाराष्ट्राच्या इतिहासावरती आहे. ते तुम्ही घ्यायचंच आहे, राईट. नंतर आता तुम्ही एन-सी-आर-टी जरी वाचणार असाल आणि स्टेट बोर्ड वाचणार नसाल, तरी तुम्हाला जर तुम्ही स्टेट बोर्ड जर वाचणार नसाल, एन-सी-आर-टी वाचणार असाल, तर तुम्हाला हे 11वीचं जे जुनं बुक आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचं, ते तुम्हाला घ्यायचंच आहे. ओके. नंतर एन-सी-आर-टी कोणते कराल? तर एन-सी-आर-टी तुम्ही 6वी ते 12वी करा. एकदम तुमचं बेसिक काय चांगलं क्लिअर होईल. राइट. त्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्टेट बोर्ड वाचायला सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही एन-सी-आर-टी करा. राइट. परत वाचा. त्याच्यावरती रिव्हिजन मल्टिपल रिव्हिजन्स तुम्ही टाका. राइट. आणि ही 11वीची जी 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे महाराष्ट्राच्या इतिहासाचं जुनं, तर ते कॉमन आहे. ते तुम्हाला घ्यायचंच आहे. तुम्ही एन-सी-आर-टी वाचा किंवा स्टेट बोर्ड वाचा. राइट. आणि तुम्हाला रट्टा मारण्यासाठी ज्या फॅक्ट आहेत, राइट, फॅक्च्युअल हिस्ट्री पूर्णपणे करायची असेल तर लुसन जे घ्या. त्याच्यामध्ये एन्शंट, मिडावेल आणि मॉडर्न हिस्ट्री जी आहे ते तुम्ही त्याच्यातून करू शकता. आता एन-सी-आर-टीच्या कोणकोणत्या हिस्ट्री आहेत? जसं 6वी, 7वी आणि 8वीच्या ज्या हिस्ट्री आहेत त्या अवर पास्ट वरती आहेत. राइट. नंतर इंडिया अँड कॉन्टेम्पररी वर्ल्ड आहे. राइट. नंतर थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री आहे. राइट. मग त्याच्यामध्ये 11वी आणि 12वीची तुम्हाला एन्शंट, मिडावेल आणि मॉडर्न हिस्ट्री आहे. सो ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. राइट. सो या व्यवस्थित करा आणि त्याच्यावर मल्टिपल रिव्हिजन्स टाका. राइट. एकदम बेसिक आहे. आता पेपर 1 मध्ये आर्ट अँड कल्चर पण येतो. कला आणि संस्कृती. आर्ट अँड कल्चरसाठी तुम्हाला काय करायचंय? तर एन-सी-आर-टी. एन-सी-आर-टी 11वीची एन-सी-आर-टी कंप्लीट पूर्ण करायची आहे. स्टेट बोर्ड तुम्ही ज्यावेळेस इतिहास वाचाल, त्याच्यामध्ये तुमचं आर्ट अँड कल्चर बऱ्यापैकी कव्हर होईल. परंतु तुम्हाला फक्त आर्ट अँड कल्चरची एन-सी-आर-टी पण तुम्हाला करायची आहे. राइट. तुम्ही स्टेट बोर्ड वाचलं तरी तुम्हाला आर्ट अँड कल्चरची एक एन-सी-आर-टी करायची 11वीची आणि 12वीची जी एन-सी-आर-टी त्यातले 9वा आणि 10वा चॅप्टर करायचा आहे. राइट. आणि त्याच्यावरती परत रिव्हिजन टाकायच्या. राइट. आता पहिल्याच पेपरमध्ये जी-एस पेपर 1 मध्ये इंडियन सोसायटीचा पण भाग आहे. तर इंडियन सोसायटीसाठी 12वीची एन-सी-आर-टी किंवा 12वीची एन-सी-आर-टी किंवा स्टेट बोर्ड, 12वीची स्टेट बोर्ड, इंडियन सोसायटीची स्टेट बोर्ड आहे. राइट. आणि एन-सी-आर-टी पण इंडियन सोसायटीची आहे. तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही एक करू शकता. जर तुम्ही मी तर तुम्हाला सांगेल, की तुम्ही एन-सी-आर-टी थ्रू जा. राइट. आणि काही प्रॉब्लेम नाही येणार आहे. कारण म्हणजे स्टेट बोर्ड केलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण आता स्टेट बोर्ड पण एन-सी-आर-टी सारखंच काय झालेलं आहे, पूर्णपणे अपडेट झालेलं आहे. सो डोंट वरी. एन-सी-आर-टी किंवा स्टेट बोर्ड तुम्ही 12वीची इंडियन सोसायटीची तुम्हाला एन-सी-आर-टी किंवा स्टेट बोर्ड घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती पहिल्यांदा 2 रीडिंग करून तिसऱ्या रीडिंगला अंडरलाईन त्याच्यामध्ये चांगलं करायचंय आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या नोट्स तयार करायचे आहेत. आणि त्याच्याबरोबरच पी-वाय-क्यू सुद्धा बघायचे बरं का मुख्य परीक्षेच्या. आता तुम्हाला पी-वाय-क्यू म्हणजे आता ज्यावेळेस एम-पी-एस-सीचा म्हणजे आता एप्रिलमध्ये मुख्य परीक्षा होणार आहे, त्यावेळेस तुम्हाला त्याची मुख्य परीक्षेचे सगळे क्वेश्चन पेपर मिळूनच जातील. परंतु हिस्ट्री जरी करत असले, आर्ट अँड कल्चर जरी करत असले, तर त्याच्यावरचे पी-वाय-क्यू पूर्व आणि मुख्य परीक्षेचे दोन्ही स्वतःजवळ ठेवायचे. त्यात काय त्याच्यामधून आलंय का ते जरा थोडं चेक करायचं आणि रायटिंग प्रॅक्ट म्हणजे थोडं लिहायचा पण प्रयत्न करायचा. राईट. नंतर जिओग्राफी. जिओग्राफीसाठी तुम्ही कोणकोणते स्टेट बोर्ड किंवा कोणत्या एन-सी-आर-टी वापराल? तुम्हाला बेसिक पासून जिओग्राफी करायची आहे. राईट. मग स्टेट बोर्ड जर तुम्ही करणार असाल तर 6वी ते 11वी. 6वी ते 11वीचे स्टेट बोर्ड जे आहेत ते एकदम व्यवस्थित करा. राईट. मिनिमम पहिल्या 3 रीडिंग आणि नंतर नोट्स काढून पुन्हा त्याच्यावरती रीडिंग करायच्या. 5-6 रीडिंग केल्या तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही जेवढ्या जास्त रीडिंग कराल एन-सी-आर-टी किंवा स्टेट बोर्डचे, तेवढं तुमचं बेसिक एकदम क्लिअर होईल. राईट. नंतर तुम्ही स्टेट बोर्ड किंवा तुम्हाला एन-सी-आर-टी. आता एन-सी-आर-टी कुठली कराल? तर एन-सी-आर-टी तुम्ही 6वी ते 12वी करा. राइट. आणि जर तुमचं बेसिक जिओग्राफीचं क्लिअर असेल, तर तुम्ही फक्त एन-सी-आर-टी 11वी आणि 12वीची जरी केली तरी इनफ आहे. राइट. परंतु तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर 6वी ते 12वी एन-सी-आर-टी करा किंवा 6वी ते 11वी स्टेट बोर्ड करा. आणि यस, समजावून घेण्याचा प्रयत्न करा. अंडरस्टँडिंग लेव्हल वाढवायची आहे तुम्हाला. राइट. सो तुम्ही फक्त वाचू नका. पहिल्या चॅप्टर पासून लास्ट चॅप्टर पर्यंत. प्रत्येक चॅप्टर समजावून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट चांगल्या क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करा. राइट. अंडरस्टँडिंग वरती भर द्या. फॅक्च्युअल डेटाचा तुम्हाला पाठ करायचाच आहे. तर राइट. परंतु अंडरस्टँडिंग वरती पण कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि सब्जेक्ट आणि टॉपिक अंडरस्टँडिंग वरती पण चांगला भर द्या. राइट. नंतर भूगोलाच्या ज्यावेळेस तुम्ही एन-सी-आर-टी किंवा स्टेट बोर्ड करणार आहात, तर तुम्हाला मॅपिंगसाठी म्हणजे मॅप रिडिंगसाठी तुम्ही ऑक्सफर्डचा किंवा स्टडीज टुडे पब्लिकेशनचा एक मॅप घ्या आणि महाराष्ट्रासाठी तुम्ही सौदी सरांचा घेऊ शकता. महाराष्ट्र जिओग्राफीसाठी.
राइट. सो सौदी सरांचा तुम्ही मॅप घेऊ शकता. म्हणजे मॅप रीडिंग दररोज ज्यावेळेस तुम्ही भूगोलाचे स्टेट बोर्ड किंवा एन-सी-आर-टी वाचाल, तर त्यावेळेस दररोज काय करा 30 मिनिटे. दररोज 30 मिनिटे तुम्ही काय करा मॅप रीडिंग करा. मग तो भारताचा असेल किंवा वर्ल्डचा मॅप असेल. मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मॅप असतात त्याच्यामध्ये दिलेले. ते सगळे प्रकारचे मॅप करायचे, व्यवस्थित रीड करायचे. दररोज अर्धा तास, दररोज अर्धा तास तो रीडिंग मॅप रीडिंग करायचा. राइट. म्हणजे त्याच्यामध्ये कुठं डोंगर रांगा आहेत, कुठं जास्त आहेत, नदी प्रणाली असेल, डोंगर रांगा असतील, सगळं, सगळं, सगळं वर्ल्ड जिओग्राफी म्हणजे वर्ल्ड अँड इंडिया, वर्ल्ड महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड. पूर्ण डेली काय करायचं 30 मिनिट तुम्ही मॅप रीडिंग करत जा. ओके. आता पुढे जाऊ. नंतर आता एन्व्हायर्नमेंटसाठी तुम्ही काय कराल? तर एन्व्हायर्नमेंटसाठी एन-सी-आर-टीची जी 12वीची बायोलॉजी आहे, त्या बायोलॉजीचे लास्ट 4 चॅप्टर करा तुम्ही. इनफ आहे. परंतु नंतर तुम्हाला हे तर तुम्हाला बेसिक करायचंय. हे बेसिक केल्यानंतर तुम्हाला रेफरन्स बुक नंतर मटेरियल वेगळं वापरायचंय. राइट. त्याच्यासाठी पण एक वेगळं लेक्चर, व्हिडिओ लेक्चर येईल. राइट. फक्त बेसिकसाठी तुम्हाला एन-सी-आर-टी आणि स्टेट बोर्ड तुम्हाला करायचंय. ओके. बाकीचं तर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. आता इंडियन पॉलिटीसाठी बेसिकसाठी तुम्ही काय कराल? जर तुमचं इंडियन पॉलिटीचं बेसिक क्लिअर असेल, तर तुम्ही डायरेक्टली एम. लक्ष्मीकांत वाचलं तरी चालेल. परंतु तुमचं बेसिक जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल, तर तुम्ही एन-सी-आर-टी, राइट, एन-सी-आर-टी मधून करा किंवा किंवा 11वी व 12वी स्टेट बोर्ड, 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड करा. काय राइट. 11-12चं स्टेट बोर्ड किंवा एन-सी-आर-टी कोणत्या कराल? तर एन-सी-आर-टी याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची 11वी आणि 12वीची एन-सी-आर-टी करायची आहेत. इंडियन पॉलिटीसाठी 11वीच्या 2 आहेत. एक म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क आणि पॉलिटिकल थिअरी आणि 12वीच्या कॉन्टेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स अँड पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. याच्यामध्ये तुमचं आय-आर वगैरे कव्हर होईल आणि इथं तुमचं बेसिक कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते पूर्णपणे कव्हर होईल. तर तुम्ही ही 11वी आणि 12वीची इंडियन पॉलिटीची एन-सी-आर-टी करू शकता. आणि जर तुम्हाला आणखीच करायचं असेल तर तुम्ही 8वी, 9वी, 10वीची पण वापरू शकता. बट मी तर तुम्हाला सांगेल की तेवढं काय करायची गरज नाहीये. 11वी आणि 12वीची जरी केली तरी इनफ आहे. किंवा तुम्ही स्टेट बोर्ड 11वी आणि 12वीचं करा. आणि अंडरस्टँडिंग वरती भर द्या बरं का. इंडियन पॉलिटीमध्ये खूप महत्वाचं आहे. अंडरस्टँडिंग वरती आणि लिंकिंग वरती जास्त भर द्यायचा. नंतर भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तुम्हाला कोणत्या एन-सी-आर-टी वाचायच्या आहेत आणि कोणते स्टेट बोर्ड किंवा कोणते स्टेट बोर्ड. तर याच्यामध्ये एन-सी-आर-टी जर तुम्ही करणार असाल, तर मी तुम्हाला 9वी पासून सांगेल. 9वीची इकॉनॉमिक्स चेक करा, चांगली करायचीच आहे. राइट. 9वी, 10वीचं अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट 10वी आणि 11वीचे जे इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि 10वीची अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ह्या 2 खूपच महत्त्वाच्या एन-सी-आर-टी आहेत. आणि 11वी आणि 12वीच्या इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स जे आहे ते पण खूप महत्त्वाचे आहेत. 12वी मधलं तुम्हाला फक्त काय करायचंय की काही ठराविक चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. राइट. ते तुम्ही सिलेबसमध्ये बघून करू शकता. परंतु 11वीची जी एन-सी-आर-टी आहे ती तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं करायची आहे. 11वीची इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. राइट. तर किंवा किंवा तुम्ही स्टेट बोर्डचं 11वी आणि 12वीचं जे स्टेट बोर्ड आहे ते सुद्धा खूप सुंदर आणि खूप चांगलं आहे. खूप चांगलं अपडेट केलेलं आहे ते इकॉनॉमिक्सचं. राइट. तुम्ही एन-सी-आर-टी नसेल वाचाल तर तुम्ही स्टेट बोर्ड वाचू शकता 11वी आणि 12वीचे. आलं लक्षात. परंतु तुम्ही एन-सी-आर-टी करणार असाल तर 9वी, 10वी, 11वी आणि 12वीचे काही ठराविक चॅप्टर्स तुम्हाला करायचेच आहेत. 12वी तुम्ही बाजूला सोडली तरी चालेल. परंतु तुम्ही 10वी, 9वी, 10वी, 11वी एकदम चांगलं करा. आलं लक्षात. तर हे तुम्हाला एन-सी-आर-टी खूप चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे जनरल सायन्ससाठी तुम्ही काय कराल? जनरल सायन्स जे आहे, त्या जनरल सायन्ससाठी तुम्ही स्टेट बोर्डचं बेसिक तुम्हाला जनरल सायन्सचं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. कारण पूर्व परीक्षेला जर तुम्ही बघितलं, तर 18 ते 20 क्वेशन्स 18 ते 20 क्वेशन्स तुमचे जनरल सायन्सवरती असतात. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. जवळपास 34 ते 40 मार्कांचं फक्त सायन्स विचारलं जातं. कुठं? आपल्या पूर्व परीक्षेमध्ये. आणि तुम्हाला याच्यामध्ये सायन्स अँड टेकचा पण काही भाग तुमचा कव्हर होईल मुख्य परीक्षेसाठीचा. मग याच्यामध्ये तुम्ही काय करा, तुमचं बेसिक जर क्लिअर असेल तर तुम्ही स्टेट बोर्ड 11वी व 12वीची स्टेट बोर्ड जरी केली तरी इनफ राहील. आणि तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर 8वी ते 12वी, 8वी ते 12वीचे जे स्टेट बोर्ड आहेत ते चांगले करा. राइट. किंवा 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 एन-सी-आर-टी करणारा असाल, तर तुम्ही 6वी ते 12वीची एन-सी-आर-टी जी आहेत, राइट, त्या 6वी ते 12वीच्या एन-सी-आर-टी खूप चांगल्या पद्धतीनं करून ठेवा. राइट.
मग त्याच्यामध्ये बायोलॉजी असेल, राईट, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असेल किंवा इतर काय असेल, सायन्स अँड टेकचा त्याच्यामध्ये काही भाग असेल, एन्व्हायर्नमेंटचा काही भाग असेल, तर ते एकदम परफेक्ट करून ठेवा आणि मल्टिपल जास्तीत जास्त रिव्हिजन देण्याचा याच्यावरती प्रयत्न करा. आलं लक्षात? तर तुम्हाला काहीही आणखी काही याच्याबद्दल काही तुमच्या शंका, कुशंका असतील, तर तुम्ही एनी टाईम मी तुम्हाला माझा नंबर देतो. या नंबरवरती मला मेसेज करा, राइट? या एन-सी-आर-टी आणि स्टेट बोर्ड जे आहेत ते तुम्हाला तिथं पी-डी-एफ पण मिळून जातील, राइट? परंतु मी तुम्हाला सांगेल की तुम्ही पुस्तकं विकत घ्या आणि ते वाचा. ओके. आणि आपण राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे पूर्ण इंटिग्रेटेड बॅच आपण 2027च्या दृष्टिकोनातून लॉन्च केलेले स्वराज्य नावाची. जे कोणी विद्यार्थी एकदम बेसिकपासून तयारी करू इच्छित आहेत, राइट? त्यांच्यासाठी आम्ही एन-सी-आर-टीचा देखील कोर्स जो आहे तो कोर्स आम्ही या बॅचमध्ये पूर्णपणे त्यांना देतो. एन-सी-आर-टी पण तिथं कव्हर करून देतो आणि नंतर ॲड जे आहे पूर्णपणे ते पण तिथं सगळ्या गोष्टी कव्हर करून दिल्या जातात. म्हणजे तुमचं एकदम बेसिकपासून ज्यांना राज्यसेवेचा माहीत नाहीये, अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण 2027च्या दृष्टिकोनातून ही एम-पी-एस-सी राज्यसेवेची बॅच लॉन्च केलेली आहे. राइट? त्यांना बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण सगळं याच्यामध्ये शिकवणार आहोत. एवढंच नाही, तर तुम्हाला इथं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत. राइट? याचा 18 महिन्यांचा तुम्हाला ॲक्सेस मिळणार आहे. तुम्ही लाईव्ह लेक्चर नाही करू शकले तर रेकॉर्डेड करू शकणार आहेत. इव्हन तुम्हाला एकूण 18 बुक्स तुम्हाला या बॅच अंतर्गत तुम्हाला घरपोच मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सिलेबस अंडरस्टँडिंग, नंतर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, राइट? पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून एम-सी-क्यू तुमच्याकडून त्याची सॉल्व्हिंग करण्याची प्रॅक्टिस करून घेणार आहेत. नंतर मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुमच्याकडून आम्ही करून घेणार आहोत. सो तुमची पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची एकत्रित सगळी तयारी आपण याच्यामध्ये करून घेणार आहेत. एवढंच नाही तर तुम्हाला 1 टू 1 मेंटॉरशिप, एक तुमच्यासाठी स्वतंत्र मेंटॉर सुद्धा असाइन केला जाणार आहे. ज्याच्यापुढे म्हणजे ज्याच्याकडे तुम्ही सगळे तुमचे डाऊट विचारू शकता आणि फॅकल्टीजला सुद्धा तुम्ही सगळे डाऊट तुमचे विचारू शकता. आणि याची फीस किंवा इतर डिटेल्स म्हणजे तुम्हाला इतर डिटेल्स सगळे माहिती हवे असेल तर या नंबरवरती एक मला मेसेज करा. मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवतो आणि फीस तुम्ही ई-एम-आय मार्फत सुद्धा भरू शकता. म्हणजे हप्त्याने सुद्धा फीस पर मंथ तुम्ही थोडी फीस भरून या बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. राइट? आणि याच्यावरती एक्स्ट्रा कुठलीही कॉस्ट नाहीये. आलं लक्षात? तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर मी जे काही तुम्हाला एन-सी-आर-टी आणि स्टेट बोर्ड तुम्हाला सांगितलेले आहेत, तर ते फक्त काय करा, व्यवस्थित करा आणि त्याच्यावरती मल्टिपल रिव्हिजन्स टाकण्याचा प्रयत्न करा. ओके, मल्टिपल रिव्हिजन शिवाय पर्यायच नाहीये. आलं लक्षात? तर ह्या कासवासारखंच तुम्ही सुद्धा काय करा, या स्पर्धा परीक्षेमध्ये कन्सिस्टंटली अभ्यास करा. कासव जसं कन्सिस्टंट चलत राहिलं आणि त्याने सशाला हरवलं त्याच्या पळण्याच्या शर्यतीमध्ये, राइट? सो ससा काय करायचा, तर थोडं पळायचा, झोपायचा, पळायचा, झोपायचा. आणि पण कासव काय झालं, कासव कंटिन्यू आणि कन्सिस्टंटली चालत राहिलं आणि ते सशाच्या अगोदर डेस्टिनेशनला पोहोचलं आणि तिथं कासव जिंकलेलं आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काय करा, घाई गडबड न करता हळू परंतु कन्सिस्टंटली तुम्ही अभ्यास करत राहा. 100% तुम्हाला याच्यामध्ये यश मिळेल. आणि तुम्ही जर अंडर ग्रॅज्युएट असाल तर ग्रॅज्युएशनमध्ये या एन-सी-आर-टी आणि स्टेट बोर्ड खूप चांगल्या पद्धतीने काय करा, तुम्ही तयारी ह्याची करून घ्या. आलं लक्षात? तर आपण इथेच थांबू. तुमच्या मित्रमैत्रिणींना सर्वांना हे लेक्चर शेअर करा. त्यांनाही याचा फायदा होईल, राइट? आणि जाता-जाता ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा. सो धन्यवाद.